to Maths on Radio, a program catalyzed and supported by National Council for Science and Technology Communication, Department of Science and Technology, New Delhi. सोचो, सीखो, बोलो, बदलो। सोचो, सीखो, बोलो, बदलो। चमका दो दुनिया को, जीत लो इस जहां को। सोचो, सीखो, बोलो, बदलो। सिर्फ मैथ्स ऑन रेडियो के साथ 107.8 FM मस्ट रेडियो पर। I like maths because it's fun. With it, I have already won. Maths is more than a game. Without maths, all things are lame. You need maths for almost everything, even if you're a big shot or a king. Maths is important and it's true. We all need maths, even you. Maths for learning, maths for school. Not just for geeks, but also for the cool. Maths will take me very far. Maths will also help me if I wanna buy a car. So understand the importance of mathematics. It will help you in all the tactics. So study maths and get smart. Involve maths in your life, brain and heart. वार्म वेलकम फ्रेंड्स, मैं हूं नमिता आपके साथ और आप सुन रहे हैं मैथ्स ऑन रेडियो, ओनली ऑन मस्ट रेडियो, आपके ज्ञान का रोज हर रोज। वेल फ्रेंड्स, आई एम प्रीटी श्योर कि आपको मैथ्स ऑन रेडियो के जितने भी एपिसोड्स आप सुन रहे होंगे, हर बार उसमें कुछ डिफरेंट, कुछ नयापन देखने को मिल रहा होगा, सुनने को मिल रहा होगा। जी, हमारी कोशिश भी, इनफैक्ट हमारी पूरी टीम की कोशिश यही होती है कि हर बार आपके लिए कुछ डिफरेंट हट के लेकर आए जो अब तक आपके सामने नहीं आया हो। जी हाँ दोस्तों, आपके फीडबैक और रिस्पॉन्सेज जो हमें मिल रहे हैं उससे हमें काफी अच्छा लग रहा है। इनफैक्ट सेटिस्फैक्शन मिल रही है कि आपको हमारा शो पसंद आ रहा है और साथ ही जो आप बारीकियों से उसके बारे में हमें बताते हैं और काफी कुछ इनकॉर्पोरेट करने के लिए भी कहते हैं, तो हमें अच्छा लग रहा है कि यस ऑफ कोर्स आप पूरे ध्यान से मैथ्स ऑन रेडियो सुनते हैं, आजमाते हैं और अपने डेली लाइफ में अमल भी करते हैं। सबसे अच्छी बात हमें ये लगती है कि मैथ्स ऑन रेडियो के जरिए इतने सारे इन्फॉर्मेशंस हम आपको कन्वे कर पाते हैं। रेडियो हमारा माध्यम है एंड आप तक सब कुछ हमारे जो इन्फॉर्मेशंस है वो पहुंच रहे हैं, हमारी जो मेहनत है वो सफल हो रही है। दोस्तों आज भी हमारे एपिसोड में हम कुछ अलग और कुछ हटके लेकर आए हैं आपके लिए, हमारे लिए। जी हाँ, हम नॉर्मल ह्यूमन बीइंग जिसे बोलते हैं, हमारे लिए काफी इजी हो जाता है चीजों को सीखना, समझना, परखना, जांचना और जानना और उसके बारे में विश्लेषण करना। लेकिन काफी लोग ऐसे भी हैं जो स्पेशली एबल्ड रहते हैं। जी हाँ, कहना चाहे तो हम कह सकते हैं कि वो हैंडीकैप्ड है, एक तरीके से विजुअली इम्पेयर्ड है। विजुअली इम्पेयर्ड है यानी दृष्टिहीन, यानी उन्हें दिखाई नहीं देता, लेकिन हम उन्हें स्पेशली एबल्ड ही कहेंगे क्योंकि वो दूसरी चीजों में काफी आगे होते हैं हम सभी से, उनके सेंसेस काफी स्ट्रांग होते हैं।
लेकिन जहां तक बात आती है दृष्टि की, तो वो उसमें कमजोर होते हैं, उनकी दृष्टि कमजोर होती है। लेकिन उनको भी अपनी रोजमर्रा की जिंदगी में मैथ्स का उपयोग करना होता है, करना चाहिए, ताकि उनकी जो लाइफ है काफी सिंपल हो जाए। जी हाँ दोस्तों, वो भी जो इस तरह के लोग होते हैं, जो विजुअली इम्पेयर्ड होते हैं, वो भी मैथ्स का उपयोग करते हैं अपनी लाइफ को आसान बनाने के लिए। तो उसके लिए काफी जरूरी हो जाता है कि वो मैथ्स को सीखे, समझे, जाने। लेकिन कई बार वो इसी प्रॉब्लम के कारण, जी या विजन प्रॉब्लम के कारण वो मैथ्स चाह कर भी सीख नहीं पाते हैं। काफी सारी मुश्किलात और डिफिकल्टीज आते हैं उनके रास्ते में। जो विल पावर के स्ट्रांग होते हैं वो हार नहीं मानते हैं और किसी न किसी तरीके से रास्ता निकाल ही लेते हैं मैथ्स सीखने के लिए, कैलकुलेशंस समझने के लिए और अपनी जिंदगी को आसान बनाने। उन्हीं में से एक कपल आज हमारे साथ हैं। जी, हमारे स्टूडियो में आज मौजूद है वैशाली और नरेंद्र सलावकर, जिन्हें विजन प्रॉब्लम है, लेकिन उसके बावजूद वो मैथ्स को जानना चाहते हैं, सीखने की कोशिश करते हैं, ताकि अपनी रोजमर्रा की जिंदगी में उन्हें आसानी हो और वो मैथ्स का उपयोग करके अपने जीवन को आसान बना सकते हैं। तो चलिए आइए उन्हीं से जानते हैं कि मैथ्स के जरिए वो अपने जीवन को किस तरह आसान बना सकते हैं और अभी फिलहाल उन्हें मैथ्स सीखने और समझने में किस तरह के मुश्किलात आते। वैसे तो अगर देखा जाए दोस्तों, अभी फिलहाल थैंक्स टू टेक्नोलॉजी की वजह से काफी कुछ सिंपल हो चुका है। पहले के मुकाबले आजकल लोग इस तरह के विजन प्रॉब्लम होने के बावजूद भी एक तरह से अग्रसर है मैथ्स सीखने में, समझने में बहुत ही। लेकिन इसके बावजूद जो मुश्किल आती हैं वो सचमुच एक सोच विचार करने का मुद्दा है। तो क्या है वो सारी मुसीबतें, वो सारी दिक्कतें जो रोड़े अटकाती हैं इन्हें मैथ्स सीखने में? आइए चलिए इन्हीं से जानते हैं। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू मॅथ्स ऑन रेडिओ या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि प्रत्येक एपिसोडमध्ये आपण प्रयत्न करत असतो की गणिताबद्दल आपण काय काय अजून लोकांना माहिती देऊ शकतो आणि गणिताबद्दल लोकांना काय भीती असते किंवा गणित शिकायला बऱ्याच वेळा काय काय त्रास होतो। आज आपल्यासोबत काही मित्र आहेत आपले आणि ते व्हिज्युअली इम्पेयर्ड आहेत, अर्थातच अंध आहेत। आणि आपल्यासोबत एक जोडपं आहे, वैशाली सालावकर आणि नरेंद्र सालावकर। नमस्कार नरेंद्र, स्वागत आहे तुमच्या दोघांचं। एकूण गणिताबद्दल आम्ही या कार्यक्रमामध्ये बराच प्रयत्न करतो शिकवायचा, पण वैशाली आणि नरेंद्र, तुम्हाला मला एक विचारावंसं वाटतं की दृष्टीहीन असल्यामुळे गणित शिकण्यामध्ये तुम्हाला काय त्रास झाला? वैशाली, दृष्टीहीन असल्यामुळे ऍक्च्युअली मी पूर्णतः अंध नाही, थोडंसं मला दिसतं, त्यामुळे मी त्या दिसण्याच्या जोरावर मला गणित सोपं वाटलं होतं तेव्हा। पण जसजसं वय वाढत गेलं आणि दृष्टी कमी झाली तसतसं म्हणजे कठीण वाटायला लागलं गणित। पण तुम्ही पार्शियली ब्लाइंड आहात? हो। पण मग शाळेत तुम्ही सुरुवातीला तुम्हाला अंदाज येत होता कसं कसं करायचं ते? हो। पण मग नंतर मग कसं तुम्ही कोप अप केलं? कारण शेवटी गणित हा कसं बघून आपण करतो, किंवा की दैनंदिन जीवनात तुम्हाला काय त्रास होतो एकूण? खूपच अडचणी येतात आणि दिसत नसल्यामुळे आता ज्या व्यक्तींना दिसतं ते फिगर वगैरे बघून असं कॅल्क्युलेशन करून करू शकतात, पण आम्हाला दृष्टीहीन असल्यामुळे फार कठीण वाटतं ते गणित आणि त्यामुळेच कदाचित मी पुढचं शिक्षण मग घेऊ शकले नाही जरी आवड असली तरी। बरं, हायर मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला मग थोडासा प्रॉब्लेम होत असेल? हो। ओके, नरेंद्र सर, तुम्ही मग आधीपासून तुम्ही पूर्णतः ब्लाइंड आहात का कसं? म्हणजे मी सुरुवातीला डोळसच होतो, साधारण वयाच्या 28 ते 35 वर्षापर्यंत माझी अंधुक दृष्टी झाली होती। पण मी ज्यावेळी या ब्लाइंड फील्ड मध्ये आलो तेव्हा त्यांचे जे प्रॉब्लेम पाहिले की त्यांना गणिताविषयी कशा अडचण येतात, ते एक्झाम देताना कोणत्या पद्धतीने देतात, त्यांची ब्रेल पाटी असते गणिताची, त्याच्याप्रमाणे ते गणिताचं म्हणजे सोडवली जातात। परंतु त्या गणित सोडवण्यामध्ये जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात आपण डोळस माणसं पटकन सोडू शकतो, पण अंध व्यक्ती मला वाटतं त्याच्याही पेक्षा पुढे गेलेली दिसली। त्याच्यानंतर काय म्हणताय? त्यांनी डोक्याने म्हणजे डोक्यात ठेवून जी फिगर पटापट गणितात तोंडी सोडवत होते। म्हणजे आम्ही जर कधी त्यांना एखादं हिशोब सांगितलं तर ते फटाफट तोंडी एवढ्याला एवढे मिळतात, तेवढ्याला तेवढे मिळतात असं सांगून उत्तर द्यायचे। मग त्यांना मी विचारलं असतं, ते म्हणतात की आम्ही ब्रेल पाटीवर करण्यापेक्षा साधारण डोक्यातच ठेवतो, मेमरी। मेमरीमध्येच आम्ही त्याचा उपयोग करतो।
हे खूप महत्वाचे आहे आणि आम्ही आधीच्या एपिसोडमध्ये पण बऱ्याच वेळा या गोष्टीचा उल्लेख केला आहे. लिओनार्ड ऑयलर नावाचे एक खूप मोठे गणितज्ञ होते आणि त्यांनी खूप गणितामध्ये 1700 वगैरे त्या काळामध्ये काम केलेलं आहे आणि वयाच्या 50व्या वर्षानंतर त्यांची पण दृष्टी गेली आणि त्यानंतर सुद्धा जवळपास 20 ते 25 वर्ष त्यांनी गणितामध्ये योगदान दिलेलं आहे. तर एकूण मला वाटतं दृष्टीहीन व्यक्तीला सुरुवातीपासूनच जर का गणित आणि मेमरी स्किल्स ह्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केली तर तुम्हाला वाटतं का की त्यांना पुढे जाऊन फायदा होईल वैशाली? हो वाटतं. पण कसा फायदा होऊ शकेल? कारण एकूण कसं आहे की दिसत नसल्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये व्यवहार साधा तुमचा ऍडिशन सबट्रॅक्शन झालं पण थोडासा लोन घेतलं तुम्ही जर का, मग त्याच्याबद्दल तुम्ही काय करता? मग किंवा कॅल्क्युलेटर्स आहेत किंवा मोबाईल? ऍक्च्युली कॅल्क्युलेटरवरच फटाफट ते करू शकतो, नाहीतर असं डोक्यात इतकं नाही राहू शकत ना. पण मग कॅल्क्युलेटर पण काय स्पेशल टाईपचे कॅल्क्युलेटर असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला ऐकायला येतं? हो तसे पण असतात, बोलके कॅल्क्युलेटर असतात. बरं, पण मग तुम्ही जॉमेट्री मग तुमचं काय कसं झालं? कारण जॉमेट्री शेवटी कसं व्हिज्युअल असतं, बघावं लागतं, फिगर्स असतात. तर मग नरेंद्र कसं तुम्ही जॉमेट्री तुम्ही कसं ऍडजस्ट करता? आता मी तर डोळं साधी होतो त्यामुळे मला तर जॉमेट्रीची कल्पना होती. बरं, पण माझे मित्र जे काही अंध बांधव आहेत त्यांना जर कधी विचारलं असतं म्हणजे गोल कसं असतं, लंबगोल कसं असतं किंवा काय चौरस कसं असतं, आयताकृती कसं असतं, तर त्यांना ते मला दाखवताना ब्रेल पाटी आयताकृती असते म्हणजे अशा पद्धतीने दाखवायला लागायची. म्हणजे मी सुद्धा अंध झाल्यानंतर सुद्धा मी त्यांना दाखवू शकत होतो. तर त्यांना अशा पद्धतीने काही जर काही इक्विपमेंट निघाली की हे गोल आहे, हे चौकोनी आहे, आयताकृती आहे किंवा त्रिकोणी आहे, अशा पद्धतीने काही इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून जर त्यांना कळलं. आता उदाहरण आपण एखाद्या अंधाला कोणाचं खोलीचा नकाशा स्वतः ते करायचा असतो, खोलीच सजावट करायची असते, करेक्ट, त्याच्यासाठी सुद्धा याचे जॉमेट्रीची जरुरी पडते. राईट. आता त्याच्यासाठी डोळस माणसांना घेणारा इथे मला शोकेस पाहिजे, तर त्यांना त्या जॉमेट्रीचा उपयोग असं जर इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून जर झाला म्हणजे त्यांनी कल्पना केली की मला अमुक ठिकाणी टेबल बसवायचं आहे तर त्याच्यासाठी कसं त्याचा अँगल कोणत्या ठिकाणी असावा, विंडो किंवा खिडकी कोणत्या ठिकाणी असावी, करेक्ट. तर अशा इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमाचा जर उपयोग केला तर मला वाटतं अंध लोकांना खूपच फायद्याचं ठरेल. करेक्ट. पण ते आता मला वाटतं इक्विपमेंट अशी बनवावी लागेल आपल्याला. आणि तुम्ही एक म्हणत होता की तुम्ही एक पुस्तक वाचलेलं ज्याच्यामध्ये डॉक्टरांनी बोलोटिन, काय नाव होतं त्यांचं? डॉक्टर बोलोटिन. अच्छा. आणि त्यांनी मग काय नेमकं त्याच्यामध्ये केलेलं होतं? त्यांनी ज्यावेळी डॉक्टरी शिकत होते तेव्हा त्यांना खूपच त्रास झाला होता. म्हणजे काही डोळस डॉक्टर असायचे, त्यांचा जे प्रॅक्टिकल्स असायची तर त्यांना ते शरीरशास्त्राचा अभ्यास कळत नव्हतं. करेक्ट. आणि शरीरातून गेलेल्या रक्तवाहिन्या कोणत्या असतात, धमन्या कोणत्या असतात, तर त्यांनी खूप विचार करून त्यांची आई लोकरीचं काम करायची, भरतकाम, विणकाम. तर त्यांनी त्यांच्या आईला असं सुचवलं की तू जर माझ्या ह्या नकाशावर जे माणसांचे शरीराचे नकाशे होते त्याच्यावर ज्या नसा गेलेल्या आहेत, धमनी, शिरा, तर त्याचा कमी जास्त प्रमाणात दोरीचा वापर करून चिकटवले, बनवलं आणि त्यांनी त्या नकाशावर चिकटवले चित्रावर. आणि त्या पद्धतीने त्यांनी अभ्यास करून त्यांचं तंत्र एवढं विकसित केलं की ते पुढे डॉक्टर बोलोटिन फेमस झाले होते. क्या बात आहे. नक्की. आणि वैशाली आणि नरेंद्र, तुम्ही आपल्या बाकीचे जे दृष्टीहीन बांधव आणि भगिनी आहेत त्यांना गणित कसं शिकावं किंवा चांगल्यापैकी केलं तर आपल्याला आयुष्यात किती फायदा होईल याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की अंधांना जर गणितात पूर्णपणे शिकायचं असेल तर त्यांना निरनिराळ्या पद्धतीने म्हणजे सरकारी माध्यमातून म्हणा किंवा काही निम सरकारी माध्यम आहेत, अस्तित्वात आहेत, जर त्यांनी निरनिराळ्या अंधांबरोबर राहून त्यांच्या स्वतः डोळ्याला पट्टी बांधून कोणत्या पद्धतीने आपल्याला हे कळलं पाहिजे म्हणजे त्यांना समजेल की अंधांना काय त्रास होतो. प्रत्येक डोळस माणसाने ज्यांनी या अंधांसाठी शोध लावायचा असतं तर स्वतः डोळे बांधून त्यांनी ते त्याचा शोध लावा तरच त्या अंधांना उपयोग पडेल. कारण अजून तुमचं म्हणणं आहे की अजूनपर्यंत गणितामध्ये एवढं अजून काही आपल्याकडे इक्विपमेंट किंवा डेव्हलपमेंट झालेली नाहीये ज्यामुळे अंधांना किंवा दृष्टीहीन लोकांना आपल्याला पूर्णपणे ऍडव्हान्स मॅथमॅटिक्स पण शिकवता येईल.
तो एक प्रॉब्लेम आहे. पण त्यासाठी आपल्याला खूप डेव्हलपमेंट करावी लागेल. वैशाली, तुझं काय म्हणणं आहे? बरोबर आहे. म्हणजे अजून काय संदेश देशील तू आपल्या सर्व भगिनींना? हा वैशाली, म्हणजे कशाबद्दल? गणित शिका तुम्ही, म्हणजे पुढे कामाला येईल तुम्हाला. गणित तर ते खरंच इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्या आयुष्यात गणिताशिवाय आपण सगळे आकडेमोडच करत असतो सगळ्या. तर मग शिकायला हवं. म्हणजे जरी साधनं आणि जरी कोणी असो नसो, पण आपण कुठल्या तरी व्यक्तींना सांगून आपल्यासाठी, बघा एखादी व्यक्ती आपल्यासाठी करण्यापेक्षा आपण त्याच्या मागे लागून तुम्ही आमच्यासाठी हे करा, म्हणजे ही आपली कळकळ गणित शिकण्याविषयीची त्यांना पण जाणीव होते ना, की यांना पण एवढं शिकण्याची आवड आहे. नाहीतर करणारी व्यक्ती आमच्यासाठी करते आणि आम्ही लक्ष दिलं नाही तर काय फायदा. म्हणून आम्हाला ती आवड पाहिजे आणि आम्ही त्यांच्या मागे लागून तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करा आणि गणित शिकवा. आणि या गणिताचा सुद्धा खूपच फायदा होईल जर अंधांना जर गणित शिकवलं गेलं. आता बँकेच्या नोकऱ्या निघाल्या आहेत. करेक्ट. बरेच ह्यांना नोकऱ्या लागतात, पण बँकेत नोकरी लावून किती जरी ग्रॅज्युएट असेल अंध, तरी त्यांची नोकरी काय असते ते आम्ही पाहिलेली आहे. त्यांना साधा टेलिफोन ऑपरेटिंगचं काम दिलं जातं, किंवा जर अंशाचा अंध असेल तर त्यांना पिऊनची कामं दिली जातात. म्हणजे ग्रॅज्युएट होऊन सुद्धा एखाद्या साधी क्लार्कची सुद्धा त्यांना जागा देता येत नाही, कारण शेवटी गणित, अकाउंट्स वगैरे या गोष्टी माहिती नसतात. अकाउंटची माहिती नसते. तर अंधांना जर अकाउंटची माहिती नीट दिली तर कमीत कमी येणाऱ्या ग्राहकांना तरी ते माहिती देऊ शकतात. तुमचं व्याज किती, तुमच्या काही फॅसिलिटीज कशा मिळतात, तुम्हाला किती फायदा या ठेवीवर मिळेल, हे तरी ते अंध सांगून बँकेचा थोडासा बोजा कमी करतील. नक्की. ही खूप महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितली आणि आम्ही अशी आशा करतो की आपले कार्यक्रम ऐकून बँकांमध्ये जे काम करणारे आहेत त्यांनी तरी कमीत कमी अकाउंट्स किंवा गणित शिकवायसाठी काहीतरी डेव्हलपमेंट आपल्या दृष्टीहीन लोकांसाठी केली पाहिजे. नरेंद्र आणि वैशाली सालावकर, अनेक अनेक धन्यवाद आपण आजच्या या कार्यक्रमात आलात याबद्दल. तुमचे सुद्धा आभारी आहोत. धन्यवाद. A plus b the whole square is equal to a square plus b square plus 2ab. A plus b the whole square is equal to a square plus b square plus 2ab. A plus b the whole cube is equal to a cube plus b cube plus 3ab plus a plus b the whole cube is equal to a cube plus b cube plus 3ab plus a plus b. Forget it, I'll do some other only some math. A upon b divided by c upon d. No. A upon b upon c upon d is equal to a upon d into, oh god, a upon b upon c upon d, a upon b. अरे बुद्धू, it's a upon b upon c upon d is equal to a upon b divided by c upon d is equal to a upon b into d upon c is equal to ad upon bc. Oh my god, take a breath. How do you know so much? अरे मैथ्स ऑन रेडियो ने सिखाया. मैथ्स ऑन रेडियो नहीं सुना क्या? मैथ्स ऑन रेडियो? हाँ, अब सुनिए मैथ्स ऑन रेडियो हर रोज सुबह 9 बजे, दोपहर 1 बजे और शाम 7 बजे, ओनली ऑन 107.8 मस्त रेडियो. मैथ्स ऑन रेडियो लगाओ, दिमाग की बत्ती जलाओ. तर मित्रांनो, आपल्यासोबत अजून दोन मित्र आहेत, अनिरुद्ध खुंटे आणि रोशन ढिवरे. दोघांचं स्वागत करतो. हा अनिरुद्ध, तू दृष्टीहीन आहेस, लहानपणीपासून तुला हा प्रॉब्लेम आहे का? तू कसं, म्हणजे काय? मी 3-4 वर्षाचे असताना माझी दृष्टी गेली आणि तेव्हापासून मग मला हा प्रॉब्लेम आला. ओके. पण आता आपण मॅथमॅटिक्स ऑन रेडिओ या कार्यक्रमात बोलतोय, तर तू आता काय ग्रॅज्युएशन करतोस, काय करतोय? आता मागच्याच वर्षी माझं ग्रॅज्युएशन झालं, TYBA झालं हिंदी लिटरेचर मधून, आणि आता सध्या मी रेडिओ जॉकी आणि स्पोर्ट्स अनालिस्टचा कोर्स करतो. क्या बात आहे, व्हेरी गुड. पण एकूण गणिताशी तुझा संपर्क किंवा अनुभव कसा आहे? गणिताशी संपर्क माझा 10वी पर्यंतच होता, 1ली ते 10वी पर्यंत. शाळा हॅपी होम नावाची एक शाळा होती, अंध शाळा. बरं. तर तिथे आम्हाला गणित शिकवलं होतं. तर तिथे एक पद्धत गणित शिकवण्याची अंध लोकांना, म्हणजे ती अंधच शाळा होती, त्यामुळे त्यांना गणित शिकवण्याची पद्धत म्हणजे अशी होती की एक अबेकस नावाचं पाटी असायची. अबेकस. अच्छा. ती अशा प्रकारे पाटी आहे की त्या पाटीमध्ये तारा गुंफलेल्या असतात, अशा 13-14 काही तारा असतात, आणि खालच्या बाजूला 4 मण्या असतात, मध्ये एक पट्टी असते, आणि वरच्या साईडला 1 मणी असतं असे प्रत्येक तारेला. ओके. तर त्याप्रमाणे म्हणजे खालचे 4 मणी म्हणजे ते 1, 2, 3, 4 असे एक तारेचे, मग त्याच तारेचा वरचा मणी 5 आकडी म्हणून तो मोजला जातो. म्हणजे अशा पद्धतीने अबेकसवर आम्ही गणित करायचो, म्हणजे मण्यांच्या आधारे. पण मग ऍडिशन, सबट्रॅक्शन, हो सगळं, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, सगळं. त्यामुळे अबेकस खूप महत्वाचं होतं, म्हणजे 10वी पर्यंत आम्हाला तरी इम्पॉर्टंट, आणि आता पण जर दिलं तरी हे डिवायडेड किंवा मल्टिप्लाय वगैरे ते सगळं खूप महत्वाचं आहे अबेकस. रोशन, तू पार्शियली ब्लाइंड आहेस, पण तू लहानपणीपासून हा प्रॉब्लेम आहे तुला? हो, मला जन्मतापासूनच अंधत्व आहे, पण ऍक्च्युली मला याबद्दल माहिती नव्हतं की म्हणजे ब्लाइंड पण असं काय वेगळं असतं.
ऍक्च्युली कारण की माझं शिक्षण जे झालं ते नॉर्मल स्कूलमध्ये झालं, त्यामुळे मला जे मॅथ्स मधले जे प्रॉब्लेम सम्स जे काय ते मी नॉर्मली बघूनच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत. बरं बरं. पण तू म्हणजे आता पार्शली ब्लाइंड म्हणजे लोकांना जर का आपल्याला सांगायचं झालं तर किती विजन कमी आहे काय, म्हणजे कसं, हाऊ डू यू डिसाइड? म्हणजे पार्शली ब्लाइंड आहेस म्हणजे किती दिसतं किती नाही दिसत? ऍक्च्युली मी जवळच्या डिस्टन्सवर जर काय असा लिहिलेला आहे तर मी जवळ घेऊन एक 6 इंच वगैरे 6 इंचावरनं वगैरे बघून ते मी म्हणजे बघू शकतो, आणि ते वाचल्यानंतर मग मी त्याच्या ट्रिक्स, मॅथ्सच्या ज्या ट्रिक्स आहेत त्या म्हणजे मेंटली सॉल्व्ह करायचो. अच्छा. तर मग बायहार्ट असायचे आपले सम्स वगैरे किंवा फॉर्म्युलेज वगैरे बायहार्ट करून ते, आणि फ्रेंड्स वगैरे सर्कलमध्ये मला हेल्प व्हायची मॅथ्स बद्दल. तू काय करतो सध्या? मी सध्या आता ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे. नुकतं आता मी म्हणजे बँकिंगच्या ज्या एक्झाम्स येतात ज्या, त्याच्यासाठी मी सध्या आता प्रिपरेशन करतोय. अच्छा. पण तुम्ही दोघांना मी विचारू इच्छितो की हाऊ इम्पॉर्टंट इज मॅथ्स इन युअर लाईफ? अनिरुद्ध, म्हणजे किती जरुरी आहे शिकणं? खरंच इम्पॉर्टंट भरपूर आहे. कारण की आता हा रोशन म्हणाल्याप्रमाणे बँकेच्या वगैरे एक्झाम्स असतात, किंवा मग जरी म्हणजे मोठ्या लेवलच्या एक्झाम्स असतात, उदाहरणार्थ MPSC म्हणा, UPSC किंवा या टाईपच्या ज्या एक्झाम्स असतात त्याच्यामध्ये एक सेशन मॅथ्सचं पण असतं, म्हणजे जनरल नॉलेज असतात, म्हणजे वेगवेगळे सेक्शन्स असतात त्याच्यात एक मॅथ्स पण असतं. तर त्याच्यामध्ये एक्झाममध्ये मॅथ्ससाठी प्रिपरेशन करून जावं लागतं, आणि तिथे कसं टाइमची लिमिटेशन असते, आणि त्या लिमिटेडमध्ये आपल्याला ते पूर्ण करायचं असतं. तर जर आपण मनात जर ठेवून तर ते मॅथ्स केलं, आता आपल्याकडे काही साधन नाही तर मनात करून ठेवलं तर मग वेळ जातो आणि मग पेपर राहून जातो तो. ओके. तर त्याच्यामुळे मग डिफिकल्ट पडते. पण मग तुम्ही असं काही इक्विपमेंट किंवा इन्स्ट्रुमेंट्स वापरता, मोबाईल, कॅल्क्युलेटर? नाही, कारण एक्झाम्स असते त्याच्यामुळे मोबाईल्स काढण्याचे अलाउड नसतात किंवा कॅल्क्युलेटर आणण्याचे अलाउड नसतं. तर त्यामुळे मग सगळं प्रॉब्लेम होतो. आम्ही रायटरला सांगतो की हे तिथे असं लिहून ठेव, आणि मग मला सांग की असं मग मी असं त्याला सांगत जातो की हे तिथे लिहून ठेव, मग पुढे सांगत जा मी जसं करतो तसं. पण रोशन, काही सॉफ्टवेअर, काही मोबाईल्स आहेत जे तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये हेल्प होते? मोबाईलमध्ये एक सिम्बियन म्हणजे जे प्रकारचा मोबाईल आहे त्यामध्ये टॉक्स म्हणून सॉफ्टवेअर आहे, ते आपण इन्स्टॉल करू शकतो. आणि कॉम्प्युटरमध्ये बोलाल तर जॉज म्हणून आहे, स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर आहे. करेक्ट. NVIDIA आहे, हे स्क्रीन रीड करतात आपल्याला. आपण जरी अंध असलो देखील तरी सुद्धा आपण ते स्क्रीनवरनं मॅन्युअली म्हणजे कीबोर्डच्या सहाय्याने आपण ते हाताळू शकतो. पण मग त्या जॉमेट्रीचे काही गोष्टी पण समजू शकतात? जॉमेट्रीचे म्हणजे जर आता तुम्ही फॉर्म्युलेस वगैरे असेल तर ते आपण त्या थ्रू वाचू शकतो, पण जर डायग्राम असेल तर थोडे कॉम्प्लिकेशन्स. करेक्ट. अनिरुद्ध आणि रोशन, तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता आपल्या सर्व मित्रांना की गणित किती महत्वाचं आणि शिकायला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये? नाही, गणित खरंच खूप महत्वाचं आहे आणि शिकायला पाहिजे, कारण आयुष्यात जास्तीत जास्त गणितच असतं, आपल्याला भरपूर पुढे करायला लागतं आणि त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जर अंधबांधवांना जर सांगायचं असेल तर अबेकस जर मी सांगितलं तर ते एक असं इन्स्ट्रुमेंट आहे की आतापर्यंत असं म्हणजे मी बघितलं इन्स्ट्रुमेंट की ते तुम्ही कुठल्या पण प्रकारचं किती पण मोठं गणित असेल तरी तुम्ही ते करू शकता, मल्टिप्लाय किंवा डिवायडेड, प्लस मायनस वगैरे. तर आता सध्या बेसिक ते अबेकसवर लक्ष देऊन त्याच्यावर गणित करू शकता तुम्ही आता सध्या. ग्रेट. रोशन, तुझं काय म्हणणं? माझं म्हणणं पण असंच आहे की जसं अनिरुद्धने सांगितलं त्याचप्रमाणे की जे अबेकस म्हणून जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याचा जास्तीत जास्त हाताने वापर केल्यामुळे आपल्याला नक्कीच त्याचा फायदा पुरेपूर होईल. करेक्ट. रोशन आणि अनिरुद्ध, थँक्यू व्हेरी मच फॉर जॉइनिंग अस. थँक्यू सर. Maths is 50% formula, 50% proof and 50% imagination. ओए तेरी इमेजिनेशन बंद कर यार, ऐसे मैथ सिखाएगी तो क्या इस देश का भला होगा. मस्त लाया है आपके लिए मजेदार और अनोखा तरीका आपको मैथ सिखाने का. See morning 9 AM, 1 PM and 7 PM daily only on 107.8 Must Radio. For more information, log on to radiomust@gmail.com. तो आप घर बैठे बैठे रेडियो सुनो और बन जाओ आइंस्टाइन. कहते हैं कोशिशें ही कामयाब होती हैं. जी हाँ दोस्तों, जैसे वैशाली और नरेंद्र की कोशिश कामयाब हो रही है. विजन प्रॉब्लम होने के बावजूद वो इस तरीके से कोशिश कर रहे हैं, आगे बढ़ रहे हैं और सीखना चाह रहे हैं मैथ्स को, और साथ ही काफी एफर्ट्स भी ले रहे हैं. और जैसा कि मैंने आपको कहा, जी हाँ, उनके जो एफर्ट्स हैं वो फ्रूट्स बोर कर रहे हैं. जी हाँ, सब्र का फल मीठा जरूर होता है. वही मीठे फल का स्वाद वो चख रहे हैं और साथ ही साथ मैथ्स को अपने रोजमर्रा की जिंदगी में ढाल रहे हैं.
वैशाली और नरेंद्र जैसे लोग हैं वो हमारे लिए प्रेरणादायक हैं। जी हाँ दोस्तों, आशा हम यही करते हैं कि हमारे इस प्रोग्राम को सुनने के बाद आप में भी एक लहर दौड़ी होगी, आप में भी एक उमंग जागा होगा कि आप मैथ्स से इस तरह से किनारा ना करें, बल्कि एफर्ट्स दें और साथ ही साथ मैथ्स को अपने जीवन में ढालने की भरपूर कोशिश करें। सो प्रेरणा देने के लिए वैशाली और नरेंद्र को बहुत बहुत धन्यवाद। तो चलिए दोस्तों, अब फिलहाल समय हो चुका है कि आप एक गाना सुनें। जैसा कि मैंने कहा है म्यूजिकल मैथ्स, तो म्यूजिकल मैथ्स का समय हो चुका है और एक बहुत ही अच्छा गाना आप सुनने वाले हैं एंड डेफिनेटली जो इर्द गिर्द घूमता है मैथ्स पर ही। और ये जो गाना है उसे गाया है SIES कॉलेज के स्टूडेंट्स ने। आइए सुनते हैं और एंजॉय करते हैं। Yeah, rockin' KK, SIS. I start with one and I get so bored. They come straight to do and I don't know where it goes. The tables are complicated and I don't wanna do it anymore. But you know you have to try. But numbers make me cry, cry, cry. Let's make maths good, better and best, so that you don't fail in a test. So why should one have to wait just to tune into 107.8? चिंकी, मैथ्स का होमवर्क किया तुमने? नहीं मैम। अभी करेगी या थप्पड़ लगाओ? थप्पड़ से डर नहीं लगता मैम, मैथ्स से लगता है। इसमें डरने की क्या बात है? हर रोज सुबह 9 बजे, दोपहर 1 बजे और शाम को 7 बजे सुनो मैथ्स ऑन रेडियो, ओनली ऑन 107.8 मस्त रेडियो FM। पढ़ो और पढ़ाओ, मैथ्स ऑन रेडियो बजाओ। अरे नोबिता, क्या हुआ? तुम रो क्यों रहे हो? डोरेमोन, मुझे मैथ्स में बहुत सारा होमवर्क मिला है, लेकिन मैथ्स मुझे बिल्कुल भी समझ में नहीं आता है। अब मैं क्या करूँगा डोरेमोन? मुझे टीचर कल क्लास में मारेगी। मैं मार नहीं खाना चाहता हूँ डोरेमोन, मुझे बचा लो प्लीज, मेरी मदद करो। शांत हो जाओ नोबिता, इसमें इतनी घबराने वाली कौन सी बात है? तुमने सुना नहीं, मस्त FM पर हर दिन रेडियो पे मैथ सिखाया जाता है। क्या सच्ची डोरेमोन? मुझे बिल्कुल यकीन नहीं हो रहा है। हाँ नोबिता, इतना ही नहीं, इस शो की खास बात है कि मैथ को कहानियों की मदद से सिखाया जाएगा। तो सुनना मत भूलना, हर दिन सुबह 9 बजे, दोपहर 1 बजे और शाम 7 बजे मैथ्स ऑन रेडियो ऑन 107.8 FM मस्त रेडियो। थैंक यू डोरेमोन। फिलहाल यहाँ पे शो को रैप अप करने का समय आ गया है, लेकिन मुझे पूरा 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 भरोसा है कि आपको हमारा ये जो एपिसोड्स है, जिसे हम इतना सिंप्लीफाइड तरीके से आप तक पहुंचा रहे हैं, आप तक प्रस्तुत कर रहे हैं, आपको अच्छा लग रहा होगा। कैसा लग रहा है प्लीज ये हम आपसे जरूर सुनना चाहेंगे, या इनफैक्ट जानना चाहेंगे आपके फीडबैक एंड रिस्पॉन्सेज। हमें आपके फीडबैक बहुत ही अच्छे तरीके से मिल सकते हैं। कैसे? तरीका काफी आसान है। जी हाँ, फेसबुक पेज पे जाके हमारे पेज को लाइक कर सकते हैं। लॉग इन करिए facebook.com पे और जाइए हमारे पेज रेडियो मस्त कम्युनिटी रेडियो पे और उसे लाइक करिए और अपने फीडबैक्स वहाँ पे भी पोस्ट कर सकते हैं। या फिर आप हमारे वेबसाइट पर जाके हमारे जो एपिसोड्स हैं वो दोबारा से सुन सकते हैं। अगर आपके पास टाइम नहीं है और आपने हमारा एपिसोड मिस कर दिया है तो इजी तरीका है www.mustradio.in पे जाइए और उसी एपिसोड को आप दोबारा सुन भी सकते हैं। वेल फ्रेंड्स, थैंक यू सो मच फॉर लिसनिंग टू मैथ्स ऑन रेडियो। आज के लिए बस इतना ही। मैं नमिता लेती हूँ आपसे इजाजत, लेकिन अगली बार फिर से हाजिर हो जाऊंगी कुछ नया, कुछ खास लेके, सिर्फ और सिर्फ आपके लिए और सिर्फ मस्ट रेडियो पे। टिल देन स्टे ट्यून्ड टू मस्ट रेडियो, आपकी ज्ञान का रोज हर रोज। बाय बाय, टेक केयर। Maths on Radio, a program catalyzed and supported by National Council for Science and Technology Communication, Department of Science and Technology, New Delhi.